सध्या जी आपली करंट सिच्युएशन आहे, आपण बघतोय जागतिक युद्ध चालू आहे, तर त्याचा आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती काय फरक पडतो का, म्हणजे लॉंग टर्म शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून, किंवा स्टॉक मार्केट आणि ह्याच्यावरती काही फरक पडतोय का? फरक तर निश्चित पडतोय, पण ह्याच्यामध्ये मला वॉरन बफेटचं एक सुंदर वाक्य मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. वॉरन बफेट नेहमी म्हणतात की व्हेन द पीपल आर फिअरफुल दॅट्स अ राईट टाइम टू इन्व्हेस्ट. कारण आता मार्केट उतरलेलं आहे, बरेच पडझड होत आहे. तर आमच्यासारखे जे सीझन गुंतवणूकदार आहेत, की आमच्या सर्कलमधले जे कोणी सीझन गुंतवणूकदार आहेत, ते ह्याचा अतिशय उत्तम प्रकारे फायदा घेत आहेत. आणि खूप चांगले शेअर्स जे आहेत ते खूप कमी रेटमध्ये मिळत आहेत. खूप बऱ्यापैकी त्याचं करेक्शन झालेलं आहे. आता त्याच्यात लॉंग टर्म मध्ये किंवा शॉर्ट टर्म मध्ये असा विचार करता, जनरली मी आवर्जून सांगतो की तुम्ही शक्यतो तुमची गुंतवणूक लॉंग टर्म साठीच असली पाहिजे. शॉर्ट टर्म साठी ज्यांना काही इच्छा आहे तर त्यांनी थोडासा त्यांचा पोर्शन शॉर्ट टर्म साठी ठेवावा, पण लॉंग टर्म मध्ये जर ठेवला तर ह्या असल्यामधल्या ज्या घडामोडी आहेत, ज्याला आम्ही ब्रोकर लोक चहाच्या पेल्याची वादळ म्हणतो, आता कदाचित जो काही आतापर्यंत विध्वंस झालेला आहे तो त्याची व्याप्ती खूप मोठी जरी असली तरी ओव्हरऑल जागतिक परिस्थितीचा जर विचार करता विशेष काय आम्हाला त्याच्यात काही परिणाम वाटत नाही किंवा धोका पण वाटत नाहीये. तर लॉंग टर्म साठी तुम्ही करा, चांगल्या संधी मिळत असतील, तुमच्याकडे कपॅसिटी असेल त्याचा जास्तीत जास्त वापर करा आणि तुम्ही दीर्घकालांसाठी तुम्ही हे शेअर्स मध्ये निश्चितच गुंतवणूक करा, असं मी आवर्जून सांगेन. नक्कीच. We are a trusted stock broker for India and USA, helping you grow your wealth with expert guidance. We invest in international trade, allowing you to invest in Indian rupees and earn in dollars. At MPFC Global, we make you rich. Invest today with MPFC Global Investments.